स्टेशन बाहेर फेरीवाला मराठीचा वाद पुन्हा चर्चेत आहे। मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक आहेत। मराठी तरुणीचा खाद्यपदार्थाचा स्टॉल हटवल्यानं संताप व्यक्त होतोय। तरुणीच्या न्यायाकरता अविनाश जाधव सरसावले आहेत। मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। डोंबिवली स्टेशन बाहेर या मुलीचा स्टॉल लागायचा खाद्यपदार्थाचा। मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा। 300 रुपये घेतात माझ्याकडून। सर्वोच्च धंदे चालू आहेत आणि मी तुम्हाला लिहून देते माझ्याकडून। या सगळ्या विषयी बोलण्याकरता त्या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एकता सावंत स्वतः आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार एकता, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नमस्कार। एकता, काय घडलं होतं नेमकं? नेमकं असं झालं होतं की 2 वर्षापासून स्टॉप होती त्याच जागेवर कारण की जाऊन ते लोक शाखा प्रमुखला कंप्लेंट करत होते। जेव्हापर्यंत माझ्या इथे कस्टमर नव्हते तेव्हापर्यंत तर ठीक होतं, पण जेव्हा जसे कस्टमर वाढले तर लोक कंप्लेंट करायला लागले आणि मग माझा एकटीचाच येऊन स्टॉल बंद करायचे। मी म्हंटल अरे एवढे परप्रांती लोक येऊन इथे धंदा करताय, एकाचे 6 धंदे ते चालून जातात आणि फक्त मीच का 150 मीटरच्या आत नसावं? मी तर मेहनत करते ना, खूप खरी मेहनत करते। आणि कोण कंप्लेंट करायचं? कोण आजूबाजूवाले भैया लोक जे हिंदी लोक आहेत ते कंप्लेंट करायचे। परत दुसरी गोष्ट, गुजराती लोकांना चिकनचा वास येत होता। आता मला एक सांगा, गुजराती लोकांना इथे येऊन कमवणं बरोबर वाटतं, चिकनचा वास नको? ते खात नाही याचा अर्थ आम्ही चिकन विकायचं बंद करायचं का? त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून ते काही करू शकतात। पैसे म्हणून कंप्लेंट करू शकतात, पैसे म्हणून खाली पाडू शकतात। हार मानण्यामधली नव्हती ना, 4 जागा चेंज केल्या, ठीक आहे। मी म्हटलं काय ना काय होईल, काय ना काय होईल। शेवटी त्या दिवशी पायावर चाकू पडला माझ्या। एवढं घाबरून काम करत होती, एवढा पायावर चाकू पडला माझ्या हातात। हे गेल्या 10 दिवसापूर्वी झालंय। आणि मला काय झालेलं की मी कापत होती, चिकन कापत होती आणि त्याच्या आदल्या दिवशी एका कुणीतरी ब्रिज वरून फोटो काढून टाकला की यांचा स्टॉल चालू आहे करून, गर्दी दाखवली। तर वाले आले, मला बोलायला लागले तुझी गाडी तोडून बिडून टाकेल, असं तसं खूप धमक्या द्यायला लागले। सिलेंडर उचलून, तर माझ्याकडे एक सेफ्टीसाठी अजून एक सिलेंडर होता, मी तो लावला। परत त्यांनी सिलेंडर घेऊन गेले, परत तोडायची धमकी दिली आणि त्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी मी परत स्टॉल लावला घाबरून की यार आज पण फोटो टाकतात का काय। बघता बघता माझ्या हातातून चाकू निसटला आणि माझ्या पायावर पडला। डॉक्टर बोलले याच्यावर 1 ते 2 टाके पडतील पायावरती। त्या दिवशी मला खूप म्हणजे असं त्रास झाला की यार किती घाबरायचं आता लोकांना। आणि घाबरवणारे कोण? आपले मराठी भैये, म्हणजे मराठी असून हिंदी झालेत, मराठी असून हिंदी झालेत ते लोक। स्टॉल लावायचा नाही, 150 मीटरच्या आत स्टॉल लावायचा नाही। त्यांना वाटतं की माझ्याकडे तिकडे सिलेंडर आहे। मी म्हटलं हे रूल्स अँड रेग्युलेशन फक्त मलाच लागू होतात का? बाकीच्या लोकांना लागू नाही होत का? मराठी लोकांनी काय करायचं, युपीला जाऊन धंदे खोलायचे का आता? एकता, पण तुम्ही म्हणताय की तुमच्या सिलेंडर लावण्यामुळे त्या ठिकाणी वाद होत होता। तुमच्या आसपास जे काही फेरीवाले होते, विक्री करणारे होते, ते सिलेंडर वापरायचे, त्यांचे नेमके काय धंदे होते? म्हणजे त्यांना वेगळा न्याय आणि मराठी माणसाला वेगळा न्याय, अशी काही परिस्थिती होती ग्राउंडवर? आता मी तुम्हाला सांगते, स्टार्टिंगला बघणार तुम्हाला तिथे 2 टपऱ्या भेटल्या हिंदी लोकांना। म्हटलं तर काय अपंग आहे, अपंग तर आहे नाही कोण, प्रायव्हेट आहे ते टपऱ्या। तिथे काय एक ज्यूस विकतो आणि दुसरा फ्रँकीचा स्टॉल लावते ती त्याच टपरीमध्ये। तो सिलेंडर यूज करते, बिंदास करते, तिला कोण काय बोलू नाही शकत। बाकी 2 वडापाव आले तिथे, दोघं सिलेंडर काम करतात।
त्यांना कोण काय बोलणार नाही. माझ्या पुढे एक फ्रँकीवाला आहे, सिलेंडर लावून काम करतो, त्याला कोण काय बोललं नाही. त्याच्यानंतर शॉर्मावाला, त्याला कोण काय बोललं नाही. आता जेव्हा मी आवाज उठवला, लोकांनी काय केलं की सर्वांचे धंदे बंद केले. जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटून आली, तर वॉर्ड ऑफिसर काय बोलतोय मला की मॅडम तुम्ही ती जागा सोडूनच बोला, ती जागा सोडूनच बोला. मी म्हटलं माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या, लेखित घ्या. जे तिथे जिकडचे रहिवासी, त्या सर्वांना माहिती असेल तिथे धंदे लागणारच लागणार, सर्वांचे लागणार. माझं म्हणणं एवढंच आहे की जर सर्वांचे लागतात तर माझं का नाही, मी का नाही. एक मराठी माणूस बोलतो, तिकडचा एक मराठी माणूस, कोण हिंदी नाही, मराठी माणूस बोलतो, 30 वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का. मी त्यांना म्हटलं 30 वर्षापूर्वी माझा जन्मच नाही झाला, म्हणजे जर माझं वय आता 24 आहे तर मी नाही लढू शकत का, मी स्टॉल नाही लावू शकत का, मी बिझनेस नाही करू शकत का. या सगळ्या मुद्द्यावर जेव्हा अविनाश जाधव त्या ठिकाणी पोहोचले, त्यांनी ही सगळी तुमची आपबीती ऐकून घेतली, तेव्हा नेमकं काय घडलं, काय म्हणाले ते? हा, तर मी त्यांना सांगितलं की हे जे सर्व खोटं आहे, जे 150 मीटरच्या आत गाडी लावू नका, यूज करू नका, हे सर्व खोटं आहे. मला इथेच एक टपरी टाकून द्या, एकदम छोटीशी, ज्याच्यात मी उभी राहू शकते आणि माझी गाडी, जी शोरूमची गाडी आहे ती उभी राहू शकते. ते बोलले की मला राजसाहेब ठाकरेंनीच पाठवलं इथे तुझी मदत करायला. तर मी म्हटलं ठीक आहे. आता काल ते येऊन गेले, ती जागा मला सांगून गेले. आता तर माझी तेवढी पण ऐपत नाहीये की मी तिथे जाऊन टपरी टाकू लगेच. मी थोडी मदत मागेल, थोडं लोन वगैरे काढेल आणि त्याच्यात मी ती टपरी टाकून देणार, त्याच्यावर राजसाहेब सरांचा फोटो लावणार आणि त्याच्यानंतर मी काही कागदपत्र पण घेणार. लाईफ टाईम मला तिथे कधी प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे असं करेल, पण हार मानणार नाही. अगदी अगदी तुमचा जो खरं तर जे तुमचं धैर्य आहे, तुम्ही जे म्हणताय की हार मानणार नाही, खरं तर अशांच्याच खांद्याला खांदा लावून राज ठाकरे आज मैदानात उतरताना दिसत आहेत, मराठी माणसाविषयी आवाज बुलंद करताना दिसत आहेत. तुमच्या मदतीकरता जेव्हा मनसे धावून येते, अशी मदत जेव्हा संकटात असताना तुम्हाला मिळते, त्या क्षणी आता या सगळ्या घडामोडीनंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय? ताई, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आता तर मी हे 10-15 दिवसापासून मी हे प्रकरण इंस्टाग्रामला टाकायला लागली. पण त्याच्या अगोदर जे झालंय ना माझ्यासोबत, ते अजून कुणाला माहिती नाहीये. जेव्हा माझ्या इथे गर्दी वाढली ना, एक मराठीच माणसाने जाऊन काय केलं, शाखा प्रमुखला कंप्लेंट केली की माझा स्टॉल दिसत नाही आणि तो विकतो काय, त्याचा आहे का पान टपरी. त्याला माझ्या स्टॉलमुळे एवढा त्रास झाला की त्यांनी जाऊन कंप्लेंट केली. केडीएमसी वाले आले, माझा स्टॉल बंद केला. तर ताई, तुम्हाला काय वाटतं किती दिवस बंद केला असेल? जास्तीत जास्त 1 दिवस 2 दिवस नाही, पूर्ण 20 दिवस बंद केला. दिवस. आणि माझे वडील नाहीयेत, कमवणारी मी एकटीच आहे, माझी मम्मी आहे आणि 2 भाऊ आहेत जे छोटे आहेत दोघं. तर मी पूर्ण डिप्रेशन मध्ये गेली. माझ्या मम्मीला मी दाखवू नाही शकत की माझ्यासोबत काय होतंय, कोणता त्रास मी. जर तिला सांगितलं तर ती रडेल, ती बोलणार काय तू कशाला, तू आपल्याकडे काय पॉवर नाही, आपल्याकडे काय पैसा नाही, तू कशाला काय करते. निश्चित. पण मी म्हंटल की एकटी जरी मी उभी राहिली ना, तरी एकदम प्रामाणिकपणे उभं राहील. कारण की जिथे लोक, जे मराठी लोक जे हिंदी झालेत ना, जे हिंदी लोकांना मदत करतायत, तसेच काही मराठी लोक आहेत जे खरंच मराठी लोकांना मदत करतात. आणि त्याच्यात पहिलं नाव येतं राज सरांचं, राजसाहेब ठाकरे यांचं नाव येतं आणि दुसरं नाव येतं अविनाश जाधव सरांचं. यांच्यासारखे जर असेल ना, तर आम्ही अजून मोठ्या मोठ्या लढाई लढवू शकतो उभे राहून. अगदी. एकदा खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.